तर नमस्कार मित्रांनो, मी संकेत तुमचं स्वागत करतो आपल्या ह्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. मेलो बाय बाय करा. तर हाच सेकंड पार्ट आहे त्रिंगळवाडी घराचा. ह्याच्यामध्ये काही अशा मोमेंट्स आहेत ज्या पार्ट 1मध्ये मला घेता आलं नाही, कारण व्हिडिओ भरपूर मोठा होत होता. कारण जवळजवळ 1.5 तासाचं फुटेज आपल्याकडे होतं आणि ते कट करून आपण 25 मिनिट्सवरती आणलं आहे आणि व्लॉग पार्ट 1 ॲज अ व्लॉग अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. तो व्लॉग जर अजून तुम्ही बघितला नसेल तर काय करताय भाई, जाऊन तो बघा पहिला, मस्त आहे. सकाळ झाली चला लाईक करा, सबस्क्राईब लाईक करा, सबस्क्राईब करा. नाही भाई काय हात धुवायचे. डॉगेश पासून लांब आतापासूनच आलात. ही ना आत ठेवलं नाही, बाकी जरा प्रोफेशनल वाटतंय म्हणून ठेवलं आपण. बॅग येते मध्ये, हा प्रोफेशनल वाटतं ना ते. हात ठेवला मागं. त्याला मुद्द्याला हात घाला, विषयाला हात घाला. भावकीची मीटिंग बोलते. नाव सांगायला स्वतःची सुरुवात सांग. अरे तू सांग. माझे नाव काय काय सांगायचं असतं. नाव कशा मला माहिती आहे, सांगा स्वतः. शुभ प्रभात सगळ्यांना. व्हेरी गुड. माझे नाव मनीष महेंद्रवाडी आहे. ओके. आता आम्ही चाललोय असं आहे का. बोल बोल. जय महाराष्ट्र. मी संकेत श्रीकांत पाय अंधेरीवरून आलोय. माझं नाव सुशांत रेल्वे मी माथुरवरून आलोय. लाईक करा, सबस्क्राईब करा. माझं नाव ऋतिक मोरे, मी माथुरवरून आलोय. जरा साईड दिसला पाहिजे. नको मी इकडे. ठीक आहे. सबस्क्राईब गायब होतील आमचे. यांना लावले नाही पण माझं नाव ऐश्वर्या कांबळे. ऐकायला नाही. आय एम फ्रॉम रत्नागिरी. ओके. येस. मनीष गेट लॉस. बोल. अमर बोल रे. बोल रे. रंगबे राडे. शांत बस. माझं नाव अमर राजाराम राणे आणि मी विरारवरून आलोय. क्या बात आहे. पुढे पुढे हसू नका रे. हे सरळ नाव सांग माझं. हे नाव सांगू दे रे त्याला. पहिला असू दे. हे त्याला नाव सांगू दे पहिले. शांत. मनीष जयराम भाई. येस. ओके. सबर पब्लिक. माझं नाव साहिल बाईंग आहे. मी चेंबूरवरून आलो. माझं नाव आकाश, मी चेंबूरवरून आलो. तुम्ही आला ना. माझं नाव रिया बाईंग, मी मानपूरवरून आले. मी मनीष, मी दिव्यावरून आलो. अरे त्याचं नाव घ्या ना कोणीतरी. मोबाईल पकडा. स्वतः घर आता आलाय. तू आलास आहे कांदिवली. रत्नागिरीचं नाव घेतलं ना पटकन कांदिवली बोल. माझं नाव संकेत
रत्नागिरीचा, मी मूळचा रत्नागिरीचा आणि इथे तांदूळ ऐश्वर्याच्या रेफरन्स. सगळ्यांनी नावं लक्षात ठेवा, नंतर असं बोलायला नको की मी सर्दी तू कॉन्शियस लाव ब्लॉगचे. टाइमपास करायचा, फोटो बिटो काढूया मग जरा. सातारकर चमकतायत. अजून कोणाला काय बोलायचं ते बोलू शकता. माझा स्पीड सगळ्यात कमी आहे गाईज, तर मला जरा सांभाळून घ्या. अमर काहीतरी सांगतोय. हा प्लीज अजय जरा लाईट मध्ये जा. लाईट सांगा कोणी. गडावर सांगायचे. अरे कुठे जाणार आपण सांगायला नको का? सांग म्हणे. सांगितलं आम्ही चाललो आहोत कुठे. अरे लाईट मध्ये राहा, दोघं पण नाही दिसत आहे. इकडे इकडे मी कुठे काय सांगते. झालं त्याच्यात पण लाजायला पाहिजे. काय प्रोफेशनल नाही बाय. झालं स्टार्टिंग इथून आपण आलो. नको ना, आपण डायरेक्ट गाड्याचं नाव सांगू. हे छपरीगिरी करू नका रे. ठीक आहे, तर आपण आज चाललोय हिंगलवाडी फोर्टला, जो कसाऱ्यामध्ये आहे आणि तो 3,000-3,500 फूट वरती आहे आणि तो हिंगलवाडीमध्ये. ब्रो लास्ट वाला तू काय ते थोडं प्रोफेशनल वाटलं. लास्ट वाला कोणतं काय पाहिजे तुला? अच्छा 3,000 बोला. एक मिनिट. 3 सुशांत बाजूला परत बाजू. स्टार्टिंग पासून सांगते. तू बाजूला स्टार्टिंग पासून. हा तू इकडच्या साईडला हो, थोडी लाईट ठेव. इकडे होशील. मी राहिलो. हसू नका. मी पहिला नाही हसू नको आणि हलू नको. एक मिनिट ऐक ना. हा रेडी. ठीक आहे, तर आज आपण चालू हिंगलवाडी फोर्टला, जो कसाऱ्यामध्ये आहे आणि तो फोर्ट सुमारे 3,000 ते 3,500 उंचीवरती आहे आणि त्याच्या पायथ्याशी जैन लेणी जी सुमारे 100 शतकापूर्वीची आहे, ती पण आपल्याला बघायची आहे आणि आपण हिंगलवाडी फोर्टवरती आपण तो बघायला चाललोय. काहीतरी भेटी. तर मित्रांनो, सुशांत द काय ट्रेक मॅनेजर, बाईंग रिया द ट्रेक काय मॅनेजर काय आयोजक संघटनेचे आयोजक. नमस्कार. मेंबर काय नाही मेंबर नाही, सचिव खजिनदार कुठे गेला? पेट्रोल करतात. आणि हे कार्यकर्ते कार्यकर्ते झोपलेत. बॅनर बाजी लावायची. बोलतो तो चिमणी ओढ. अरे काळा ओढ. काय त्या मोठ्याने बोल. परवा म्हणजे काय? ते आहे पक्षी आहे. चल घे. मोर ओढ. टेबल ओढ. उडवायचं नसेल. चिमणी ओढ. कबूतर ओढ. पक्ष्यांची नाव विसरली.
ट्रेकिंग चालू आहे म्हणजे ट्रेकिंगला थोडं लांब गरुड नाही गरुड सुशांत उड मनीची गर्लफ्रेंड त्यानं उडवला मनीच्या गर्लफ्रेंडला. चला चला नाही आता इकडे पण लिंबू पिलके संपलं तुझं आता. हे संपलं. ज्यांना भेटलं ना त्यांनी बाहेर लाईन चांगलं आहे. भावाचं कारखान्यात आपण दुसरा सातारकर कोण आहे सातारकरीतला? नाच करतो यायला यालाच लागते. हॉटेल तिरंगा बागेची रुमाल नाही आवडत. हॉटेल जलपरी खोटं बोलायचं नाही. परत बोल ऍड करा हे बोल नाही बोलायचं. बोलणार आहे बोलणार एकदाच बोल. खोटं बोलायचं नाही. कॉफी कुठून अहो कुठून कसं सुशांत कसं नाही. So new YouTube blogger found in a tour. यांना विचार करा पुढे आहे मॅडम सारख्या बोलतात. त्या मॅडमचा काय प्रॉब्लेम आहे काय चालू तरी चालू झालेला ब्लॉग आहे. येस चालू केलं न्यू ब्लॉग आहे मी. आणि या मॅडम आहेत ना खूप बोलतात. या मॅडम खूप शांत आहेत. काय बोलतात निसर्ग हा भवतीने गाऊया गीत गाणे शिका आणि जीवन करा जीवन सफर करा मस्तीने. इंडियन आयडियल नवे पंख पसरा स्टार्टिंग पासून बोला ना म्हणजे असं आपल्याला माझे माहेर पंढरी आहे वारी झाली आता विठ्ठल घरी आहे. विठ्ठल चराचरात आहे. आता बोल विठ्ठल माझ्यात आहे. तुम्ही माझ्यासाठी आहे. मला विठ्ठल चराचरात आहे. माझ्यात पण आहे. त्यात रुक्मिणी आहे. काय किल्ल्यावर नको फक्त सांग. हे बोलतोय तुला ना. काय वरती उडी जायचे. नाही व्ह्यू बघा व्ह्यू बघून द्या. हा डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे अगदी एक नंबर. तुझी कंबर. अरे यार सह्याद्रीच्या रांगा. द ब्युटिफुल व्ह्यू फ्रॉम द टॉप टू बॉटम. साईडला तो फिरला एक नंबर.
हे काय असेल रे? दगड कसले असेल तिला उभं लावलेले? तर असं बऱ्याच यूट्यूब व्हिडिओमध्ये मी बघितलं इथं यायच्या आधी. तर ते लोक असे म्हणतात की हे जे तोडफोड किंवा नक्षीकामाची जी झालेली नासधूस आहे इथल्या परकीय आक्रमणकांनी केलेली आहे असं जाणवतं. सो आता आपण आतमध्ये जाऊया. हरिहरेश्वरावरती आपल्याला बघायला मिळतं की 4 स्तंभ आणि त्यातला एक स्तंभ उभा आहे. सेम कन्सेप्ट, सेम गोष्ट आपल्याला इथं बघायला मिळते. बघा, हा स्तंभ आहे तो एकच उभा आहे, बाकीचे 3 स्तंभ तुम्हाला पडलेले दिसतील किंवा तुटलेले दिसतील. तर इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट इथली. तर मित्रांनो, थोडं अनोळखी लोकांसोबत फिरणं ना बऱ्याच जणांना कठीण जातं. तसं मलाही कठीण गेलं, कारण हा जो ग्रुप, ही जी माणसं, ही जी लोकं, ही माझ्यासाठी भरपूर नवीन आहेत. म्हणजे मी यांना कधी बघितलेलं नाही किंवा भेटलेलं नाही. सो अननोन ग्रुपसोबत पहिलाच हा एवढा मोठा ट्रेक. याच्यामध्ये फक्त ओळखीची एक माझी बालमैत्रिणी, म्हणजे माझ्या स्कूलची कॉलेजची मैत्रिणी ऐश्वर्या, बाकी सगळे अनोळखी. पण हीच तर मजा आहे, हेच ट्रेकिंगची किंवा हेच एकत्र फिरण्याची मजा आहे की आपण दुसऱ्या माणसांमध्ये, अनोळखी माणसासोबत ऑटोमॅटिकली जेल होतो. आणि तीच एक गंमत आहे ह्या ट्रेकिंगची, ह्या बाहेरसोबत फिरण्याची. तुम्हाला तऱ्हेतऱ्हेची वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुम्हाला बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात, त्यांच्यासोबत गोष्टी शेअर करायला मिळतात. आणि त्यांच्या गोष्टी, त्यांची कथा, त्यांचं आयुष्य, त्यांचं काय म्हणतात ना, सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला मिळतात या निमित्ताने. तर माझ्या मतेकडं मी तुम्हाला सजेस्ट करेन की ट्रेकिंग ना ही फक्त असं, म्हणजे मला असं वाटतं की नवीन लोकांसोबत करायची ट्रेकिंग. म्हणजे जे ग्रुप्स ऑर्गनायझर असतात इंस्टाग्राममध्ये तुम्हाला बरेच असे मिळते, जे ट्रेक ओनर्स आहेत, जे ट्रेक ग्रुप चालवतात, असे भरपूर जण आहेत. तर त्यांना जॉईन व्हा, त्यांच्यासोबत ट्रेकिंग केला, साधे सिम्पल ट्रेक घ्या आधी सध्या, आणि थोडंसं फिरा. नवीन वाटा तुम्हाला मिळतील या निमित्ताने, नवीन गोष्टी तुम्हाला कळतील. आणि ते महत्त्वाचं आहे या लाईफच्या फेजमध्ये. कारण काही काळानंतर ना ते शक्य होत नाही. तुमचं एज 25+ झालं, 27+ झालं, जबाबदाऱ्या येतात. आणि जबाबदाऱ्या आल्या की माणूस स्थिरावतो किंवा माणूस शांत होतो. ही ऊर्जा हिंडलं पाहिजे, नवीन वाटा शोधल्या पाहिजे. तर माझ्यासोबत असलेल्या 9 जणांचं हे वेगवेगळं कॅरेक्टर आहे, त्यांच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या विचारांची मांडणी वेगवेगळी आहे. पण माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत. तर अशा अनोळखीच लोकांमध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी एका रेषे पलीकडे, एका शेतीच्या पलीकडे तुम्हाला गोष्टी मिळतात, क्लिक होतात. एखादी कॉन्टेंट क्रिएटर असेल त्याला आयडियाज मिळतात, बिझनेसवाला असेल त्याला बिझनेसची आयडिया असू शकते, एखादी नवीन गोष्ट ती स्ट्रीमलाईन करू शकतो त्याच्या बिझनेसमध्ये. तर माझ्यासोबत असलेल्या 9 जणांचं हे वेगवेगळं कॅरेक्टर आहे, त्यांच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या विचारांची मांडणी वेगवेगळी आहे. पण माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत. तर अशा अनोळखीच लोकांमध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. एका रेषे पलीकडे, एका शेतीच्या पलीकडे तुम्हाला गोष्टी मिळतात, क्लिक होतात. एखादी कॉन्टेंट क्रिएटर असेल त्याला आयडियाज मिळतात, बिझनेसवाला असेल त्याला बिझनेसची आयडिया असू शकते, एखादी नवीन गोष्ट ती स्ट्रीमलाईन करू शकतो त्याच्या बिझनेसमध्ये. अशा बऱ्याच गोष्टी. बॅग सर्वाइव स्टॉप ये अटक सकता हूँ. इस जगह पे मेरी मौत भी हो सकती है, लेकिन मैं नहीं अटकूंगा, जाऊंगा. आ गया फाइनली. करा ना.
हे शिवकालीन तलाव. हा रँडम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ हे चॅनलला सपोर्ट देण्यासाठी हा व्हिडिओ भरपूर जणांसोबत शेअर करा. तुमच्या मित्रमंडळीमध्ये असेल आणि कुठे असेल, इंस्टा, फेसबुक, सोशल मीडियावरती जेवढं होईल तेवढा शेअर करा आणि संकेस्टिक पांचाळला बघत राहा. थँक्यू फॉर द वॉचिंग द व्हिडिओ.